महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व कॅबिनेट मंत्र्यांना त्यांच्या शिवसेना बाळासाहेब भवन या ठिकाणी जनता दरबार घेण्याचे आदेश दिलेले आहेत आणि या आदेशाची आजपासून अंमलबजावणी व्हावी असे सुद्धा आदेश दिलेले. आपण पाहतोय की मंत्री अब्दुल सत्तार जे आहेत ते सध्या जनता दरबारासाठी कॅबिनेट संपल्यानंतर लगेच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांच्या मतदारसंघातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न सुद्धा या ठिकाणी ते मार्गी लावतानाचं चित्र आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी पाहायला मिळतंय. अरविंद सावंत साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत. आपण बोलणार आहोत अब्दुल सत्तार यांच्याशी. आपण पाहतोय की अब्दुल सत्तार यांनी थेट अधिकाऱ्यांना या ठिकाणी फोन केलेला आहे आणि थेट फोन करून ते या ठिकाणी लोकांच्या समस्या ज्या आहेत ते आता सोडवतात. गेल्या अनेक दिवसांपासून ही मागणी होती की बाळासाहेब भवन तर निर्माण झालं आहे, मात्र मंत्री या ठिकाणी येऊन बसत नाही. एक दोन मंत्री सोडले तर कुठलेही मंत्री या ठिकाणी फिरकत सुद्धा नाही आणि त्यामुळे लोकांची कामं कुठेतरी अडत आहेत आणि तसं होऊ नये यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आणि सर्व कॅबिनेट मंत्र्यांची बैठक बोलावली. या बैठकीमध्ये मग हा निर्णय घेण्यात आला. आपल्यासोबत अब्दुल सत्तार साहेब, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सत्तार साहेब, आज शिवसेना बाळासाहेब भवन या ठिकाणी तुम्ही दिसताय, कसं काय घडलंय? नाही, खरं म्हणजे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गेल्या आठवड्यामध्ये मीटिंग घेतली आणि सर्वाला आम्हाला जितके आम्ही मंत्री आहेत 9च्या 9 या 9 मंत्र्यांना त्यांनी वेगवेगळ्या दिवसाची कामं वितरित केली. सोमवारी दादा भुसे हे राहतील आणि त्यांच्यासोबत उदय सामंत राहतील. मंगळवारी शंभूराजे आणि संदीपानजी भोमरे राहतील. बुधवारी दीपक केसरकर साहेब आणि तानाजी सावंत साहेब राहतील आणि गुरुवारी अब्दुल सत्तार आणि गुलाबराव पाटील आणि शुक्रवारी संजय राठोड. अशा पद्धतीने सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पक्षाच्या माध्यमातून जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख किंवा सामान्य शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब कोणताही बाळासाहेब शिवसेना भवनला आला तर त्याची कामं सरकारकडे किंवा गाव पातळीवर असतील तर तालुकाच्या अधिकाऱ्याला बोलायला पाहिजे, जिल्ह्यावर असेल तर सीओ असतील, कलेक्टर असतील किंवा SP असतील, यांच्याशी अनेक डिपार्टमेंटचे वेगवेगळे खात्याची कामं वेगवेगळे येतात. त्या लोकांचं काम मंत्रालय लेवलचं असेल तर मंत्रालयाच्या इथलच्या अधिकाऱ्यांना बोलावं. परंतु शिवसेना बाळासाहेबांच्या जसे काम करण्याची पद्धत जुनी होती, 80% हे समाजकारण आणि 20% राजकारण, तसा आदेश सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिला आणि हे बाळासाहेब शिवसेना भवनवर त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झाली. आता प्रत्येक दिवशी प्रत्येक सोमवारपासून शुक्रवारपर्यंत 2 मंत्री या आमच्या कार्यालयामध्ये, पक्ष कार्यालयामध्ये येतील आणि महाराष्ट्रातून आलेला कोणताही अडीअडचणीमध्ये येणारा कोणत्याही जातीचा, कोणत्याही समाजाचा, कोणत्याही धर्माचा माणूस असला आणि त्यांच्या मुख्यमंत्र्याच्या कडे जे काही कामं असतात त्यांच्याकडे लोड राहू नये, कारण की मुख्यमंत्री महोदयाकडे अनेक कामं आहे. त्या माध्यमातून आम्ही त्यांच्या माध्यमातून त्यांच्या नावाने आलेले निवेदन असतील, पक्षप्रमुख पक्षाचे जे काही आज पदाधिकारी असतात त्यांना न्याय मिळावा ह्या दृष्टिकोनातून या कामाची सुरुवात झाली. आता प्रत्येक दिवशी 2 मंत्री येऊन महाराष्ट्रामध्ये तमाम कान्याकोपऱ्यातून आलेला जो काही गोरगरीब असेल किंवा आमचा पदाधिकारी असेल त्याला न्याय देण्याचं काम होईल. नाही, पण न्याय देण्याचं काम होतं. एकीकडे तुम्ही न्याय देणार असं म्हणताय, दुसरीकडे राज्यातली जी आरोग्य व्यवस्था आहे ती ढासळत चालली आहे का? कारण आज मुंबईतल्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये डॉक्टर नाहीत, रुग्णांना पाहण्यासाठी त्या ठिकाणी नर्सेस नाही, औषधं नाहीत, अशी अवस्था आहे. राहुल नार्वेकर यांनी स्वतः पाहणी केली, त्या ठिकाणी डॉक्टरांना, नर्सेसना सुद्धा त्यांनी झापलंय चांगलंच. नाही, त्यांनी जे बोलले राहुल नार्वेकर साहेबांनी ते बरोबर आहे, कारण की हे जे अति महत्त्वाच्या ज्या काही आरोग्य सेवा असतात त्यासाठी डॉक्टरांनी राहावं, डॉक्टरांनी त्याचं काम करावं. आणि हे जे काही अनेक 3-4 आठवड्यापासून अशा बातम्या येतात, सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 3 मिटिंगा घेतल्या. स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सर्व पालकमंत्री महोदयापासून तर जिल्हाधिकारी महोदयापर्यंत आदेश दिले का कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना लागणारा औषधाचा तुटवडा होऊ नये, त्यांना ज्या लागणाऱ्या मूलभूत सुविधा द्यायला पाहिजे ते देण्याचं काम करणार पाहिजे. कदाचित आज जे मुंबईमध्ये घडलं याची निश्चित सन्माननीय नार्वेकर साहेब स्वतः तिथे जाऊन आले, त्यांनी बोलले तर याचे परिणाम तुम्हाला 2 दिवसात दिसतील का अशा पद्धतीने आरोग्याच्या बाबतीत डॉक्टर्स असतील, सिस्टर असतील किंवा औषध पुरवठा करणारे पुरवठादार असतील, या सर्वांनी वेळेवर द्यावं. आणि हे मोफत मला वाटतं आहे का आपल्या राज्यामध्ये पहिल्यांदा निर्णय झाला का टाटा, बिर्ला, अदानीपासून तर सामान्य निंदणाऱ्या खुरपणाऱ्या बयापर्यंत किंवा माणसापर्यंत गोरगरिबाला 5 लाख रुपयाचा विम्याचा कवच दिला.
हे निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे घेतला, गरीब असो श्रीमंत असो प्रत्येकाला 5 लाख रुपयाची इन्शुरन्स पॉलिसी आपण महाराष्ट्र सरकारने केली आणि त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर मिळू लागला. आता कॅशलेस जे काउंटर आहे, कुठेही कॅश नाही घ्यायचा, बगर पैशाचा त्याचा उपचार व्हावं. मुख्यमंत्री काही पैसे कमी पडले तर मुख्यमंत्री सहायता निधीतून द्यावं. अशा अनेक गोष्टी या गेल्या 1.5 वर्षाच्या या 15 महिन्याच्या कार्यकाळामध्ये मी जे पाहिलं, याचा मला तर दिसतं आतापर्यंत 125 कोटी रुपयाचा निधी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ह्या जे 2.5 वर्षामध्ये 2.5 कोटी दिले नाही, तितके 125 कोटी या 15 महिन्यामध्ये देण्यात आले. म्हणजे पण ते काही पद्धतीची घटना घडली. आपण पाहिलं यापूर्वी सुद्धा अशा घटना घडल्या, लोक दगावली गेली. बाहेरून चेकअप करून आणा असं थेट रुग्णालयांकडून रुग्णांच्या नातेवाईकांना सांगितलं जातं. हे कितपत योग्य आहे? एकीकडे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू झालेला आहे, लोकांचा मोफत त्या ठिकाणी इलाज होतोय, दुसरीकडे अशी अवस्था, विरोधाभास आहे. नाही, विरोधाभास तर निश्चित आहे. तुम्ही जे सांगू लागले ते सत्य समजून ज्या ठिकाणच्या बातम्या नांदेडच्या असतील, जालन्याच्या असतील, संभाजीनगर औरंगाबादच्या असतील किंवा आत्ताच तुम्ही मुंबईची बातमी दिली, या सर्वांच्या बाबतीत ज्या वेळेस बातमी कोणतीही मुख्यमंत्री महोदयाकडे आली की तात्काळ त्याच्यावर आदेश केला जातं. आणि आमच्यासारखे जे मंत्री आहेत, आम्ही 27 मंत्री आहोत, 9 तिन्ही पक्षाचे, 3 पक्षाच्या माध्यमातून ह्या कदाचित ज्या उणिवा आहे याच्याबद्दल मुख्यमंत्री महोदयांनी तीव्र म्हणजे नाराजगी व्यक्त केली सुद्धा मुख्यमंत्र्यांनी, की कोणत्याही परिस्थितीमध्ये रुग्णाला मोफत चांगल्या पद्धतीचा उपचार मिळावं, वेळेवर मिळावं आणि डॉक्टरांनी वेळेवर हजर राहावं. कदाचित काही दवाखान्यामध्ये हे जे घडू लागलं हे भविष्यामध्ये घडणार नाही. त्यांनी जे ॲक्शन प्लॅन बनवलेला आहे, मी स्वतः त्या मीटिंगमध्ये होतो का मुख्यमंत्री महोदयांनी ज्यावेळेस नांदेडमधली घटना झाली, ठाण्यामधली घटना झाली, गांभीर्याने त्याच्यावर विचार केला होता साहेबांनी आणि तसे आदेश दिले. मला वाटतं तुम्हाला थोड्या का प्रमाणामध्ये होत नाही, पण हे सर्व ज्या अशा मेडिकलच्या फॅसिलिटीजमध्ये चुका असतील किंवा उणिवा असतील किंवा दुर्लक्ष केलेल्या काही अधिकारी असेल किंवा डॉक्टर असेल, यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल. कारवाई होईल असं तुम्ही म्हणताय. एक राजकीय प्रश्न विचारायचा आहे. ललित पाटील प्रकरण जे आहे ते गंभीर होत चाललंय का? कारण संजय राऊत, सुषमा अंधारे यांनी राज्यातल्या 2 नेत्यांवरती, मंत्र्यांवरती थेट गंभीर आरोप केलेले आहेत आणि नार्को टेस्टची सुद्धा ते आता मागणी करतायत. संजय राऊत तर म्हणतात की उद्या नाशिकमध्ये मोर्चे काढणार. उडता महाराष्ट्र होतोय, उडता पंजाबच्या धर्तीवर उडता महाराष्ट्र होतोय. काय म्हणाल? नाही, मला असं वाटतंय का थेट त्यांचा काहीही संबंध नाही. फक्त राजकीय बदनामी करणं, राजकीय नेत्याला, मंत्री महोदयाला बदनाम करण्याचं ही षडयंत्र नाही. त्यांची स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे. कधी कोणत्या मंत्र्याला टार्गेट करायचं, कशा पद्धतीने करायचं, कोणाला कसं जोडायचं, कशा पद्धतीने जोडायचं, हे मला वाटतं की निश्चित त्याच्याबद्दल आबरू नुकसानीचा दावा ते दोन्ही मंत्री करतील आणि या तिन्ही नेत्याला त्याच्यावर ते कायदेशीर कारवाई होईल. शेवटी कोणत्याही माणसाला तुम्ही शब्दाने बदनाम करण्याचा प्रयत्न करत असेल आणि त्या नेत्याचा भविष्य, राजकीय भविष्य त्याच्यावर अवलंबून असतो. हे एक त्यांचे चुकीचे काहीतरी राजकीय स्टेटमेंट देऊन त्यांना बदनाम करण्याचं काम चालू आहे आणि त्याच्याबद्दल शंभूराजेने आजच खुलासा केला आणि सर्व याच्यावर त्यांचा एक शब्द, ते असेल दादा भुसे असतील किंवा गिरीशजी महाजन साहेब असतील, ह्या तिन्ही नेत्यावर ज्या पद्धतीने बिनबुडाचे आरोप करण्यात आले, त्यांच्याकडं असे पुरावे असतील तर त्यांनी मला तर आता पोलिसांनाच विनंती करायची आहे का पोलिसांनी त्या तिन्ही नेत्याला बोलून घ्यायचं, त्यांच्याकडे काय ठोस पुरावे ते घ्यावे आणि त्यानुसार चौकशी केली तर निश्चित यांना पहिले पोलीस स्टेशनमध्ये बोलवायला पाहिजे आणि त्यांनी तिथे त्यांचा स्टेटमेंट नोंदवायला पाहिजे का तुम्ही ज्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली, नार्को टेस्टची मागणी केली, तर तुमच्याकडे काय ठोस प्रूफ आहे का हे त्याच्यामध्ये सहभागी असेल तर निश्चित त्यांच्यावर कारवाई. परंतु काही संबंध नसताना त्यांना बदनाम करण्याचा जे प्रयत्न चालू आहे ते कुठंतरी अशा पद्धतीची चिखलफेक कधीही झाली नाही. परंतु या गेल्या 1-1.5 वर्षामध्ये मी जे पाहतोय, जेव्हापासून सन्माननीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी उठाव केला, त्यांच्या लोकाला बदनाम करण्याचं काम चालू आहे आणि ते कदाचित अशा पद्धतीने बदनाम करत असेल तर आम्हाला ही बदनामी कशी करावी, कोणाची करावी, त्यांची सत्यता ते समोर येऊन आपण ते समोर मांडू शकतो आम्ही तर. परंतु ते खोटं बोलावं, रेटून बोलावं, वेळोवेळी बोलावं आणि लोकांमध्ये संभ्रम निर्माण करावा, ही जे काम चालू आहे हे मला वाटतं की त्याची कायदेशीर लढाई आता ते तिन्ही मंत्री त्यांना संबंधितावर कारवाई करण्याचा किंवा त्यांची आबरू नुकसानीचा दावा करण्याचं काम करतील. आणि सुषमा अंधारे म्हणतात की त्यांना धमक्या दिल्या जातात, त्यांच्या भावाचा काल रात्री अपघात सुद्धा झाला आणि त्यांच्यावरती दबाव आहे. त्या बहिणीला माझी एकच विनंती आहे का त्यांच्यावर कोणताही दबाव नाही आहे.
त्यांना त्यांच्या लोकांनी त्यांच्यावर दबाव टाकून त्यांच्या तोंडातून काही शब्द काढण्याचा ते प्रयत्न करत असेल तर मला वाटतं ही राजकीय स्ट्रॅटेजी त्यांच्या लोकांकडून होत असेल. इकडून आमचा कोणावरही दबाव नाही आहे. सर्व सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यापासून तर विरोधी पक्षामध्ये असलेले त्यांचे आमदार खासदार असतील पक्षप्रमुख असतील त्यांचा आम्ही सर्वांना सन्मान करतोय. त्यांनी आमच्या नेत्याचा कुठेही अपमान करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सहन करणार नाही. समलैंगिक आहे सरकार म्हणतात, देवेंद्र फडणवीसांवर टीका केली आहे, मग याला उत्तर कसं देणार? याला उत्तर आता कायद्याच्या भाषेमध्ये कोर्टामध्येच दिल्या जाईल. पोलीस कंप्लेंट केली त्यानंतर पोलीस त्यांना विचारतील. हे बा शेवटी आपल्या देशामध्ये व्यक्ती स्वतंत्रता आहे, पण ती कुठं आहे, किती आहे, कसे आहे याचाही काहीतरी त्यांनी जाणीव आणि भान ठेवायला पाहिजे. परंतु आता कायद्याची लढाई आहे तर आपल्याला कायद्याने, कारण की आम्ही कायद्यावर विश्वास ठेवणारी आमचे पूर्ण पक्षाचे कार्यकर्त्यापासून तर नेत्यापर्यंत आम्हाला कायद्यावर विश्वास आहे आणि आम्ही कायदेशीर कारवाई करण्यासाठी ते आता पोलीसच्या माध्यमातून करतील आणि कोर्टाच्या माध्यमातून बी करतील आणि त्याचा दूधचा दूध आणि पाणीचा पाणी निश्चित होईल. कदाचित आमच्या लोकांवर ज्या पद्धतीने यांनी असे जे गंभीर आरोप केले आणि ते बिनबुडाचे आहे, त्याच्यामध्ये कशीही सत्यता नाही. आता मला तर आश्चर्य, शंभू राजेचा आणि त्या डिपार्टमेंटचा आणि यांचा नार्कोटिक्स काय संबंध आहे? संबंध तरी यायला पाहिजे. दादा भोसेचा काय संबंध आहे? त्यांच्याकडे कोणता खाता आहे? तुम्ही त्याला कुठं वळू लागले, कोणाला कुठं जोड लागले? गिरीश महाजन साहेबाला कुठंतरी जोडतात, त्यांना बदनाम करतात आणि विशेषतः शिवसेनेच्या मंत्र्याला बदनाम करण्याचं जे षडयंत्रणं काही आमच्या विरोधी बांधवांनी रचलेलं आहे आणि हे तोंड यांचे आहे. शब्द कोणीतरी देतो यांना आणि त्या शब्द म्हणजे ते आमचे विरोधी आहे तेच देतात, बाकी कोण देणार आहे? हे काही ज्या पद्धतीने बोलू लागले त्यामध्ये कोणताही सत्य नाही, तथ्य नाही आणि देवेंद्रजीने स्वतः बोलले का याची चौकशी केली जाईल आणि याच्या विरुद्ध खरा जो काय आहे त्याच्यामधला आता आरोपी अटक झालेला आहे. कोणी काय केलं कोणी नाही केलं ते आरोपाच्या माध्यमातून आरोपीचा स्टेटमेंट येईल आणि पोलीस त्यानुसार पुढची कारवाई करतील. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न आहे. दसरा मेळावा आता जवळ आलेला आहे, काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत, सगळ्यांना जबाबदाऱ्या वाटून दिल्या. तुमचं नाव सध्या खूप चर्चेत आहे, कारण मागच्या वेळी 15,000 लोक तुम्ही तुमच्या मतदारसंघातून घेऊन आला होतात अशी माहिती होती. यावेळी हा आकडा आणखी 10,000 वाढला आहे का? किती हजार लोकांची जबाबदारी तुमच्यावर दिली आहे मुंबईत आणण्याची? आमच्या जिल्ह्यामधून 25,000 लोक येतील, त्यामधून 15,000 लोकांची जबाबदारी आता माझ्या मतदारसंघामध्ये गेल्या वेळेस बी 25,000 लोक आम्ही आणले होते. 500 बसेस आमच्या विभागाकडून आम्ही केले होते, काही जळगाववरून मागितली, काही बुलढाण्यावरून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून आम्ही बसेस मागितल्या, त्यांना तो भाडाही दिला आणि त्या भाडा दिल्यानंतर त्याच्या पद्धतीने त्यांनी आम्हाला बसा उपलब्ध करून दिल्या आणि दसरा मेळाव्यासाठी आम्ही इथं येणार. ह्या वेळेचाही 24 तारखेचा दसरा मेळावा हा ऐतिहासिक होणार, कारण की एक आझाद शिवसैनिक म्हणून आझाद मैदानावर होणारा दसरा मेळावा मला वाटतं रेकॉर्ड ब्रेक होईल. गेल्या वेळेसपेक्षाही जास्त लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी आमचे शिवसैनिक येतील आणि दसऱ्याच्या माध्यमातून सन्माननीय मुख्यमंत्री त्यांच्या मुखातून जे जे शब्दाची एक शब्द आम्हाला देतील त्या आदेश त्याचा पालन पुढच्या भविष्याच्या येणाऱ्या वर्षभरामध्ये जिल्हा परिषद आहे, महापालिका आहे, नगरपालिका आहे, येणारी लोकसभा आहे, लोकसभेनंतर विधानसभा आहे, याची पूर्वतयारी कशी करावी, काय करावी या पद्धतीने स्ट्रॅटेजी आम्हाला लोकसभेच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या दिलेल्या आहे, विधानसभेच्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या दिलेल्या आहे. पक्षाच्या माध्यमातून एक दिवस आज मी बाळासाहेब भवनवर शिवसेना भवनवर बसलेलो आहे, असे माझ्यासारखे मंत्री प्रत्येक दिवशी येतील आणि सामान्यातला सामान्य माणूस जो काही मुंबईला येतो त्याला न्याय मिळाला पाहिजे ह्या भूमिकेने आम्ही भविष्यामधल्या ज्या मुख्यमंत्री महोदयाचा आदेश आहे त्याचं पालन करू. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर अब्दुल सत्तार यांनी भूमिका आपली या ठिकाणी मांडलेली आहे. त्यासोबतच दसरा मेळावा आमचा जोरदार होईल असं भाकीतसुद्धा ते करतायत. आझाद मैदानावर हा मेळावा होणार आहे. मेळावा कसा होईल पाहणं महत्त्वाचं ठरेल. कॅमेरा पर्सन संदेश बाईकरचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.